घोडबंदर रोडचं नामांतर यमलोक मार्ग करा, मनोज प्रधान यांचा उपरोधिक टोला. नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या 16 महिन्यात 27 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या मृत्यूमार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचं नाव देऊन त्यांचा अवमान का करता असा संतप्त सवाल करून या रस्त्याचं नामांतर यमलोक मार्ग असं करावं असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लगावलाय. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला नाव मराठा सैन्याच्या महान सेनापतीचं देणं हा त्यांचा अवमान असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली आहे. वीर चिमाजी अप्पा हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनापती आणि थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू होते. पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेतून ठाणे आणि वसईचा किल्ला मुक्त करून त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ककाबे दी तन्ना नावाचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. या ठिकाणी पोर्तुगीज हे अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करत असत, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडलं. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने या किल्ल्याला वेढा घालून 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला. एकूणच पाहता या परिसराला वीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या जुमलातून मराठी माणसांची मुक्तता करण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी लढा दिला होता. मात्र आता सत्तेवर असलेल्यांनी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांप्रमाणेच घोडबंदर वासियांवर विविध माध्यमातून अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. नवीन ठाणे म्हणून उदयास येत असलेल्या घोडबंदर रोडवरील मेट्रोचं काम, सर्व्हिस रोडवरचे उभारलेले मेट्रोचे पिलर आणि स्टेशन्स, बोगदा, खोदलेले रस्ते आणि अवजड वाहनांच्या वर्दळ, अरुंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे रोजच वाहतुकीची कोंडी होते. कापूरबावडी, माजिवडा, गायमुख आणि मानपाडा येथे कोंडीची मोठी समस्या होत आहे. त्यातून ठाणेकरांचे हालच होतात. वीर चिमाजी अप्पा हयात असते तर त्यांना आपल्या जनतेचे हे हाल पाहावले नसत्याचंही त्यांनी मनोज प्रधान यांनी सांगितलं. त्यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांचे हाल करणाऱ्यांवर आपली तलवार उगारली असती. त्यामुळे अशा रस्त्याला चिमाजी अप्पांचं नाव देऊन त्यांचा अवमान करण्याचा काय अधिकार आहे, असा संतप्त सवालही मनोज प्रधान यांनी केलाय. या मार्गावर वारंवार होणारे अपघात, त्यात मृत्यू पडणारे ठाणेकर आणि जायबंदी होणारी माणसं पाहता या रस्त्याचं खरं नाव यमलोक मार्ग असंच करायला हवं. त्यातून विकासाच्या नावाखाली शहराला सूज आणणाऱ्या प्रवृत्तीला अक्कल येईल, असा टोलाही प्रधान यांनी लगावलाय. माझे जुने मित्र ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी चिमाजी अप्पांच्या नावाने घोडबंदर रोडचं नामकरण करावं असा एक पत्र महापौरांना तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिलंय. सर्वात प्रथम म्हणजे त्यांचे आभार मानायला हवे की आज कमीत कमी या घोडबंदर रोडचा उल्लेख तरी झाला सत्ताधाऱ्यांकडनं. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना, तर त्यांना 4 तास लागते असते घोड्यावर जायला. आणि घोड्याचाच मार्ग आहे, अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय. आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो, अशी माझी भावना आहे. आणि ह्याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड. आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोचेल की नाही हा संभ्रमच असतो, खऱ्या अर्थाने पोचेल की नाही. म्हणून याचं नाव
आपण यममार्ग देऊया असं मी तुम्हाला सांगतो. शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असतानाच शिवसेना शिंदे गट पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सरदार घरात बसणारा असेल तर सैन्य त्याला सोडून जातं असा टोला लगावत ठाकरे गटाच्या खासदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण त्यांना सोडून जाण्यामागचं कारणच त्यांनी शोधावं असं त्यांनी सांगितलं. राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असून यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे असून ते पक्षप्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नेत्यांकडून तसे दावेही करण्यात येत आहेत. एकूणच ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असतानाच त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गट पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे केवळ खासदारच नव्हे तर आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्तेही नाराज असून अनेक जण त्यांची साथ सोडत आहेत. याचं कारण आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारायला हवं अशी टीकाही म्हस्के यांनी केली आहे. एखादा खासदार आपल्या मतदारसंघातील कामांसाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांना भेटत असेल तर त्यात गैर काय आहे? संबंधित मंत्री हे महाराष्ट्रातील मंत्री असून मतदारसंघातील प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाणं स्वाभाविक आहे. त्यानंतर जर कोणी उद्धव ठाकरेंची साथ सोडत असेल तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले, परंतु शिवसैनिकांची विचारधारा हिंदुत्वाची आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारांशी कधीही आपुलकी वाटू शकत नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी 24 तास काम करत असल्यानं अनेक जण त्यांच्याशी जोडले जात आहेत. त्यासाठी आम्हाला ईडी किंवा CBIची धमकी देऊन त्यांना पक्षात घेण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. काय माहितीये का, संजय राऊत म्हणाले राडा होईल, अरविंद सावंत म्हणाले व्हीप लागू केला. अहो, हा व्हीप जी अँटी डिफेक्शन लॉ आहे, 10वी अनुसूची संविधानामध्ये, व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होते. ते कुठे होते माहितीये का? प्रामुख्याने संसदेचं जे कामकाज असतं ना आणि विधिमंडळातील संसदेतलं मतदान, या संदर्भात हा व्हीप लागू होतो. महत्वाच्या विधेयकांवरती जे मतदान होतं त्यावेळी अविश्वासाचा ठराव, विश्वासदर्शकाचा ठराव, सरकार अर्थसंकल्प, विनियोग विधेयक, अशा काही गोष्टींवर हा व्हीप लागू होतो. संसदेच्या अंतर्गत कामावरती हा व्हीप लागू होतो 10वी अनुसूचीनुसार. कशाला धमक्या देत आहे? एवढे काय कोण दुधकुळे नाही आहे तो. सगळ्यांना कायदा कळतो, फक्त अरविंद सावंतांनाच कळतो असं नाही. पक्षाच्या बाहेरील कामकाजासंदर्भात हा व्हीप लागू होत नाही. त्याच्यामुळे या पोकळ धमक्या जे काही त्या खासदारांना देत आहेत, शिवीगाळी करून झालं, आता हे नको त्या धमक्या देत आहेत. ते खासदार म्हणाले का आम्ही पक्ष बदलतोय, आम्ही तुम्हाला सोडतोय? कशाला धमक्या देत आहे? खोट्या खोट्या धमक्या कशाला देत आहे? थोडा कायद्याचा अभ्यास करा आणि नंतर कृतीमध्ये आणा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी करण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तसंच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. जलसंधारणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत जिल्ह्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात मंगळवारी मृदा व जलसंधारण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी तसंच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 1374 कामं प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी 1311 कामं पूर्ण झाली आहेत. ही प्रगती सुमारे 95.4% इतकी असून विविध विभागांच्या समन्वयातून 44 कोटी 14 लाख रुपयांच्या निधीचे प्रभावी नियोजन करून कामांना गती देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शहापूर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींमधील 9 गावांमध्ये विविध विकास कामं राबवण्यात येत आहेत. तसंच नाला खोलीकरण, रुंदीकरण या महत्त्वपूर्ण योजनांचाही सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. जलसाठ्यांमधील गाळ काढल्यानं जलसंधारण क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे 10 वर्षांपेक्षा जुन्या जलसाठ्यांमधील गाळ काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी केले. तसंच 2025-26 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 16 जलसाठ्यांमधून तब्बल 45,717 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आगामी 2026-27 साठी जिल्ह्यातील 68 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून येत्या 15 जुलैपूर्वी आणखी 20 कामं पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे येथील पाझर तलावातून गाळ काढण्याचं काम सध्या वेगानं सुरू असून मांडवत आणि जायगाव परिसरातील नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामंही प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांची माहिती आणि प्रगतीची नोंद अवनी ॲपवर नियमितपणे अद्ययावत करण्यात येत आहे. पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून सर्व जलसंधारण कामं निश्चित वेळेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्यात यावीत असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. नालेसफाईच्या कामांवर सत्ताधारीच नाराज. ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामांबाबत सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक समाधानी नाहीत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासन आणि कंत्राटदारांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. नालेसफाईच्या कामांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी कामं अपूर्ण ठेवली असून अपेक्षित दर्जाची नालेसफाई झाली नसल्याचा गंभीर आरोप माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. बैठक त्यामध्ये काय नेमकं समोर आलं, नालेसफाई झाली आहे की नाही झाली? मला असं वाटतं की नगरसेवकांनी त्यांच्या स्तरावरती त्या उपाययोजना करायला घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ज्याला लागलेलं आहे आणि त्यांनी जर कामं पूर्ण केली नसतील तर सहाय्यक आयुक्त असतील, महापौर असतील, ह्यांच्याकडे ती मागणी केलेली आहे. आणि नाला संपूर्ण, कारण मला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर वर्षानुवर्षे पहिला पाऊस पडण्याची वाट बघत असतात, कारण त्यांचं अर्धं काम सोपं होऊन जातं. पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी नालेसफाई केलेली नाही हे दिसून येते आणि सर्व पक्ष याच्यासाठी मला असं वाटतं विरोधातच बोलतील. अल निनोचा इफेक्ट होणार आहे, पाऊस कमी पडला तर